यांच्यापैकी कोण कोण आज प्रेझेंट आहे? गौरव, मानसी, रुद्रा, दिव्या. प्लीज जरा चॅटबॉक्स मध्ये तुमचं नाव पाठवा. मानसी येस, ओके. गौरव नाहीये. गौरव. त्याच्यानंतर रुद्रा. रुद्रा, आर यू देअर इन लेक्चर? Okay, so next name is Divya. Divya. ओके, नो प्रॉब्लेम. मी लेक्चर जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा परत एकदा विचारेन, नंतर आपला टॉपिक झाला की. तोपर्यंत मला जरा सांगा की आज कोण कोण रीडिंग साठी रेडी आहेत? प्राजक्ता, कार्तिक, नंदिनी, वेदांत. ओके, आता मी चार पाच जणांचीच नावं लिहून घेतली आहेत. आता जेवढ्यांनी सांगितली तेवढ्यांची. प्लीज डोंट प्रिपेअर राईट नाऊ, कारण आता आपल्या ॲडजेक्टिव्स बद्दलचं लेक्चर चालू राहील. जेव्हा रीडिंग ॲक्टिव्हिटी चालू असेल की चालू झाल्यावर शेवटी थोडासा वेळ मी तुम्हाला देईन, तेव्हा प्रिपेअर करा. ओके, डोंट प्रिपेअर राईट नाऊ. ओके, सो वी विल स्टार्ट विथ अवर लेक्चर. 6 वाजलेले. आज आपण बघणार आहे ॲडजेक्टिव्स. So now starting with what are adjectives? An adjective describes or modifies a noun or a pronoun. म्हणजे adjective हा एक असा वर्ड यूज केला जातो जो नाउनला किंवा प्रोनाउनला मॉडिफाय करतो, त्याच्याबद्दल जास्ती इन्फॉर्मेशन देतो. टू मॉडिफाय मीन्स टू चेंज स्लाइटली और टू मेक द मीनिंग मोर डेफिनेट. म्हणजे थोडक्यात जास्ती इन्फॉर्मेशन देण्यासाठी त्या नाउन बद्दल आणि त्याचा थोडासा बदल करण्यासाठी त्याच्यामध्ये हा वर्ड यूज केला जातो. ॲडजेक्टिव्स युजली आन्सर वन ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स अबाउट द नाउन्स अँड प्रोनाउन्स दे मॉडिफाय. म्हणजे काही काही प्रश्नांची हे ॲडजेक्टिव्ह उत्तर देतं. ते कशा रूपाने ते आपण बघूया. क्वेश्चन्स दॅट ॲडजेक्टिव्स आन्सर. कुठल्या क्वेश्चनची ॲडजेक्टिव्ह मधनं आपल्याला उत्तरं मिळतात, नाउन बद्दलची काय जास्ती माहिती आपल्याला ॲडजेक्टिव्हच्या वापरातून मिळते ते आपण बघूया आता. व्हॉट काइंड, म्हणजे आता सपोज मी वर्ड यूज केला धिस इज माय कार. ती जुनी आहे की नवी आहे हे सपोज मला सांगायचं आहे, तर मी ॲडजेक्टिव्ह यूज करेन धिस इज माय न्यू कार. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ही कार बद्दलची. मी फक्त पहिले असं सांगितलं धिस इज माय कार, ही माझी गाडी आहे. ठीक आहे, हे एक सेंटेन्स झालेलं होतं, त्यात ही माझी गाडी आहे हे कळलं. पण ती नवीन आहे का जुनी आहे हे मी ॲडजेक्टिव्ह लावल्यावर कळलं. दिस इज माय न्यू कार और दिस इज माय ओल्ड कार. ओके, सो हा एक आपण ॲडजेक्टिव्हचा यूज केला. ओके ओके, सॉरी स्क्रीन प्रेझेंट करायचं राहिलं. आय प्रेझेंट माय स्क्रीन. प्लीज गिव्ह मी वन मिनिट. प्रेझेंट स्क्रीन. Okay, is it visible now? Okay, so I'll start again with the topic. पहिल्यापासून मी स्क्रीन दाखवते. The topic for today's lecture is adjectives. Okay, we have finished with pronouns. We have started now with adjectives. So first slide पासून दाखवते मी. What are adjectives? So an adjective describes or modifies a noun or a pronoun. Adjective हा असा एक वर्ड आहे which gives more information and which modifies a noun or a pronoun. To modify means to change slightly
or to make the meaning more definite. Adjectives usually answer one of the following questions about the nouns and pronouns they modify. सो आता आपण हे कुठले क्वेश्चन्स आपल्याला ऍडजेक्टिव्ह मधून आन्सर होतात ते आपण बघूया. ओके, सो एक इथे फुल दिसतंय तुम्हाला स्लाइड वरती, फ्लावर दिसतंय छोटूस. सो त्या फ्लावरला आपण दोन ऍडजेक्टिव्ह लावू शकतो. तसे भरपूर लावता येतील, पण तो पिंक कलरचा आहे. सो पिंक फ्लावर, त्याचा कलर डिस्क्राइब होईल. त्यातलं पिंक हे ऍडजेक्टिव्ह असेल, फ्लावर हे नाउन असेल. एखाद्या फुलाबद्दलची माहिती देताना हे फक्त फूल आहे हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा ते आपण नाउन यूज केलंय, बट पिंक हे त्याच्याबद्दल जास्ती इन्फॉर्मेशन देतंय. सो पिंक फ्लावर. नेक्स्ट इज प्रिटी फ्लावर. ते फ्लावर छान आहे, ते फूल छान आहे हे सांगायला आपण जे ऍडजेक्टिव्ह वापरतोय दॅट ऍडजेक्टिव्ह यूज्ड हिअर इज प्रिटी. ओके, सो कुठले क्वेश्चन्स दॅट ऍडजेक्टिव्ह विल आन्सर यू, तर त्याची आपण लिस्ट बघूया. म्हणजे साधारण वेगली आपण कुठल्या क्वेश्चन्सला ऍडजेक्टिव्ह मुळे आपल्याला आन्सर मिळतं. तर मी मगाशी जे एक्झाम्पल देत होते, न्यू कार असं जेव्हा आपण म्हटलं जाईल, सपोज मी असं सेंटेन्स तयार केलंय, दिस इज माय कार. तर ह्या सेंटेन्स मध्ये आपण कार जुनी आहे की नवी आहे हे काही कळत नाहीये, बट सपोज मी कारच्या आधी ऍडजेक्टिव्ह लावला. कार हे नाउन आहे, त्याच्या आधी मी ऍडजेक्टिव्ह लावलं, दिस इज माय न्यू कार. तर काय कळतंय, ही नवीन गाडी आहे हे त्यातून कळतंय. सो न्यू हे ऍडजेक्टिव्ह झालं. नेक्स्ट इज व्हॉट काइंड. हॅपी चिल्ड्रन. नुसतं चिल्ड्रन म्हणलं तर आपल्याला काय कळतंय की तिथे एखादा मुलगा मुलगी किंवा चिल्ड्रन बाळ, छोटस बाळ आहे. ते हॅपी आहे की सॅड आहे काही कळत नाहीये. सो जो हॅपी वर्ड आहे दॅट हॅपी इज ऍडजेक्टिव्ह. द टॉपिक ऑफ स्पीकिंग इज ऍडजेक्ट. ओके, फॉर स्पीकिंग साठीचा मी टॉपिक आत्ता सांगत नाही. स्पीकिंगचा टॉपिक तुम्हाला जेव्हा रीडिंग चालू असेल तेव्हा मिळेल. ओके, डोंट वरी अबाउट इट, डोंट गेट पॅनिक अबाउट इट. राईट नाउ फोकस ऑन व्हॉट इज बिंग टीच, व्हॉट आय एम टीचिंग. आता त्याच्यावरती फोकस करा. सो फर्स्ट इज हॅपी चिल्ड्रन. नेक्स्ट सनी डे. सो डे हा नाउन झाला, सनी हे ऍडजेक्टिव्ह झालं. नाव हे व्हॉट काइंड म्हणजे कुठल्या प्रकारचं आहे याच्याबद्दलचा आन्सर ज्याच्यातून मिळेल, सो ते त्याचं जे आन्सर मिळेल ते आपण ऍडजेक्टिव्ह म्हणून यूज करू शकतो. नेक्स्ट इज विच वन्स. फॉर एक्झाम्पल एव्हरी पेज. प्रत्येक पेज वरती मी काही ना काही लिहिलंय असं जर मला सांगायचं असेल, आय हॅव रिटन ऑन एव्हरी पेज और आय हॅव रिटन ऑन फ्यू पेजेस. तर ह्याच्यामध्ये जे फ्यू, एव्हरी हे वर्ड्स येत आहेत हे ऍडजेक्टिव्ह आहेत, जे पेज ह्या नाउनला, पेज या नाउनची जास्ती माहिती देत आहेत. 7th ग्रेड. आय एम इन 7th ग्रेड असं जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्ही शिकताय हे पण लक्षात येतं. कुठल्या तरी ग्रेड मध्ये आहात हे जेव्हा म्हणता तेव्हा तुम्ही शिकताय हे लक्षात येतं, बट कितव्या हे आपल्याला कधी कळेल. विच वन, कुठल्या ग्रेड मध्ये आहात हे आपल्याला 7th जेव्हा ऍडजेक्टिव्ह लागेल तेव्हा कळेल. ओके, आय लाईक टू रीड एनी बुक. मला कुठल्याही प्रकारचं बुक वाचायला आवडतं. तर ह्याच्यामध्ये एनी हा ऍडजेक्टिव्ह झाला. आता हाऊ मेनी, नंबर साठी जे नंबर आहेत 1 2 3 4 हे सगळे जे असतात ते ऍडजेक्टिव्ह असतात. 1 hamburger, $5, सेव्हरल राईड्स, या सगळ्यातले जे 1, 5, सेव्हरल आहेत हे सगळे ऍडजेक्टिव्ह आहेत. दे आर गिव्हिंग मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन्स. ओके, सो नाउ नेक्स्ट इज हाऊ मच. क्वांटिटी मध्ये जे काही येईल ते. मच रेन, फुल टँक, लिटिल फूड हे आपण जे क्वांटिटी स्पेसिफाय करतो. म्हणजे फक्त रेन असं म्हणलं तर पाऊस पडतोय, खूप पाऊस पडतोय. याच्यामध्ये मराठीत जसं खूप वापरलं आपण तसं आपण वापरू शकतो. हेवी रेन, खूप पाऊस आहे. फुल टँक, टँक पूर्ण भरलेला आहे. टँक भरलाय हे सांगितलं तर काय कळेल की हा ठीक आहे भरलाय, तो अर्धा पूर्ण काहीच नाही. जेव्हा फुल म्हणतो आपण तेव्हा तो पूर्ण भरलेला आहे हे स्पेसिफिक होणार. सो फुल हे या केस मधलं ऍडजेक्टिव्ह आहे. नेक्स्ट इज लिटिल फूड. थोडंसंच फूड होतं तिथे. असं सपोज आपल्याला म्हणायचं असेल
तर आपण जेव्हा फक्त सांगू की तिथे फूड होतं, तिथे काहीतरी खायला होतं, ते खूप होतं की कमी होतं ह्याच्याबद्दल आपण काही नाही बोललेलो, तर तेव्हा आपण जे जास्ती काहीतरी त्याच्याबद्दल जास्ती बोलायला जाऊ, सांगायला जाऊ, तेव्हा वी विल यूज लिटल. सो नाउ ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय ते आतापर्यंत कळलं? ओके. Adjective is a word which is used to modify or give extra information about noun. Noun बद्दल जे जास्ती सांगतं आणि जास्ती एक्सप्लेन करतं, so that word is adjective. ओके. आता आपण त्याचे टाइप्स बघणार आहे. त्याचे मेन जे आता तुम्हाला आहेत ते 5 टाइप्स आहेत. Adjectives of quality, adjectives of quantity, adjectives of number, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह अँड इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. तर आता ह्या प्रत्येक क्लासमध्ये प्रत्येक टाईपमध्ये काय काय आहे त्याची इन्फॉर्मेशन आपण एकेका टाईप पासून सुरू करून घेऊया. सो फर्स्ट वन इज ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. These adjectives are used to describe the nature of noun. They give an idea about characteristics of the noun by answering the question what kind. ओके. सो क्वालिटी या वर्डचं मीनिंग तुम्हाला माहिती असेल. आपण विचारायला जातो की ह्या ड्रेस मटेरियलची क्वालिटी कशी आहे, फूड क्वालिटी कशी आहे. तर म्हणजे काय की ते नेचर कसं आहे त्या नाउनचं याच्याबद्दल जी इन्फॉर्मेशन देतो. सो दॅट इज ऍडजेक्टिव्ह यूज फॉर क्वालिटी. आणि हे जे ऍडजेक्टिव्ह असेल ते आपल्याला कसलं आन्सर देतं तर व्हॉट काइंड. आपण 4 क्वेश्चन्स बघितले ज्याची आन्सर्स आपल्याला ऍडजेक्टिव्ह मधून मिळतात. सो त्यातला पहिला जो होता तोच होता व्हॉट काइंड. सो ते जे काइंड आहे ते ह्या ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी त्या ऍडजेक्टिव्हनी आपल्याला त्यांचा आन्सर मिळेल त्या क्वेश्चनचं. सो एक्झाम्पल्स ऑफ व्हॉट काइंड किंवा एक्झाम्पल्स ऑफ ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. ही इज अ ब्रेव्ह पर्सन. तर आता आपण ह्याच्यात काय क्वेश्चन विचारू शकतो? व्हॉट काइंड ऑफ पर्सन? ब्रेव्ह. नेक्स्ट, Lucy has a white cow. What kind of cow? White. ओके. सो ही त्या नाउनच्या काऊ पर्सन ह्या नाउनच्या नेचर बद्दल जी ऍडजेक्टिव्ह आपल्याला माहिती देतात, दोज ऍडजेक्टिव्ह आर नोन ॲज ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. ओके. सो सपोज आपण पुढे असं केलं की ही इज अ हेल्दी पर्सन. तर आता ही इज अ हेल्दी पर्सन असं सपोज मी म्हटलं तर त्याच्यातलंच ऍडजेक्टिव्ह काय येईल? हेल्दी. कारण ते पर्सन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत आहे. राईट. पुढचं सपोज मी असं केलं, ही इज अ व्हेरी इंटेलिजंट पर्सन. ही इज अ व्हेरी इंटेलिजंट पर्सन. तर इंटेलिजंट पर्सन बद्दलची जास्ती माहिती ज्याच्यामधून मिळतीये तो वर्ड आपण ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी मध्ये कन्सिडर करणार. ओके, व्हेरी गुड, परफेक्ट. सो हे आता आपण जे बघितलं दॅट वॉज ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. कमिंग टू द नेक्स्ट टाइप, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. Adjective of quantity, as the name suggests, describes the quantity. क्वांटिटी म्हणजे थोडक्यात किती आहेत याचं जे आन्सर येतं ती आपली क्वांटिटी असते. These adjectives help to show the amount or the estimated amount of the noun or pronoun. This answers the question how much. Examples of how much: I ate some cookies. मी काही कुकीज खाल्ल्या, काही बिस्किट्स खाल्ले. तर ह्यातलं जे सम आहे दॅट इज ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. ही हॅज लिटल इंटेलिजन्स. हाऊ मच इंटेलिजन्स? लिटल. ओके. सो हे जे ज्याच्यामधून आपल्याला कुठल्या तरी नाउनची किंवा प्रोनाउनची अर्थात क्वांटिटी नसते पण नाउनची ज्याच्यातून आपल्याला क्वांटिटी कळेल, सो दॅट वर्ड इज ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी.
Next is adjectives of number. Adjectives of number express the exact number of a person or thing answering the question how many. आता तुम्हाला फरक कळला असेल की ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आणि ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर मध्ये काय फरक आहे? हाऊ मच, लिटर और ग्रॅम. सो आता लिटर जे आहे ते कॅन बी कन्सिडर्ड एज ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. ओके, कारण आपण काय म्हणतो, हाऊ मच ग्रॅम. आणि लिटर मध्ये आपण बऱ्याचदा हाऊ मेनी लिटर्स असं विचारतो, हाऊ मच लिटर असं नाही विचारत. ओके, सो बेसिक आधी मी तुम्हाला सांगते की देयर वेर 4 स्वॅन इन द गार्डन. स्वॅनचं फक्त देयर वेर 4 आहे ना, प्लुरल आहे, त्याच्यामुळे फक्त स्वॅन्स करायला लागेल. सो आता ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आणि ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर मध्ये थोडासाच फरक आहे. तो म्हणजे जेव्हा आपण क्वांटिटी बद्दल बोलत असतो इट विल आन्सर द क्वेश्चन हाऊ मच, आणि जेव्हा नंबर बद्दल बोलत असतो तेव्हा हाऊ मेनी. करेक्ट. सो आता आपल्याला काय करायचंय की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपण असं विचारतो का की हाऊ मेनी रेन, हाऊ मेनी रेन असं. ओके, आपण रीडिंग बद्दल वगैरे नंतर बोलूया. ओके, नो प्रॉब्लेम. सो आपण हाऊ मेनी रेन नाही विचारत, आपण हाऊ मच विचारतो, तिथे क्वांटिटी असते, राईट. एक्झॅक्ट नंबर आपल्याला कळत नाही, 1 2 3 4 असं आपण म्हणू शकत नाही. ओके, बट आपल्याला सपोज हाऊ मेनी पेन्स असं विचारतो आपण, किती पेन्स आहेत, हाऊ मच पेन्स असं नाही विचारत. ओके, सो दॅट इज नेक्स्ट इज ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. त्याचे अजून 3 टाइप्स आहेत, डेफिनाइट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह, इनडेफिनाइट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह आणि डिस्ट्रीब्युटिव्ह न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. सो आता ह्यातल्या एक एक आपण बघूया. डेफिनाइट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? These denote an exact number as 1 2 3 etc. For example, Hina has 5 rabbits. तर याच्यामध्ये 5 हा आपण एक्झॅक्ट नंबर देतोय, सो दॅट नंबर इज डेफिनेट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह मध्ये कन्सिडर केला जाईल. नेक्स्ट, फर्स्ट सेकंड थर्ड एटसेट्रा. शी विल गो बॅक टू स्कूल ऑन सेकंड वीक ऑफ सप्टेंबर. सो हे सुद्धा डेफिनाइट न्यूमरल आहे, बरोबर ना. आपण काहीतरी एक नंबर त्याच्यात स्पेसिफाय करतोय, त्या नाउनच्या ऍडजेक्टिव्ह मध्ये आपण एक पर्टिक्युलर नंबर यूज करतोय. Therefore, these are definite numeral adjectives. Next one is indefinite numeral adjectives. These do not denote exact number. The most common indefinite adjectives are any, each, few, many, much, most, several and some. सो काही इनडेफिनाइट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह ही आपण बघू शकतो ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी मध्ये सुद्धा येतात. देअर वॉज सम रेन ॲट माय प्लेस असं जेव्हा मी म्हणते तेव्हा आपण सम हे हाऊ मचचा आन्सर देतो. सो दॅट विल बी अंडर ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी ॲज वेल ॲज इनडेफिनाइट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. ओके, एक्झाम्पल मध्ये आपण काय बघू शकतो? देर आर सेव्हरल पीपल इन द सेफ रूम, मेनी पीपल अटेंडेड द क्लास, किंवा फ्यू पीपल अटेंडेड द क्लास. सो ही जी आहे, ही जी लिस्ट आहे, सेव्हरल, मेनी, हे ह्या 2 एक्झाम्पल्स मधले ऍडजेक्टिव्ह आहेत विच आर फॉर इनडेफिनाइट न्यूमरल. ओके, सो नाव नेक्स्ट थर्ड आणि लास्ट टाइप जो न्यूमरल ऍडजेक्टिव्हचा आहे तो घेऊया आपण आता. डिस्ट्रीब्युटिव्ह न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. These are used to refer to individual noun within the whole amount.
The most common distributive numeral adjectives are each, every, either, and neither. For example, taxes have to be paid by every employed citizen. So आता डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय की जे सगळ्यांसाठी युजली जे सगळे किंवा काही किंवा कोणीही हे जे शब्द आपण मराठीत यूज करतो हे शब्द आपण इंग्लिशमध्ये each one has to do homework regularly. Each one of you has to do homework regularly. असं जेव्हा मी म्हणेन तेव्हा आपला जो each असेल प्रत्येकाला करायचा आहे हे जेव्हा मी स्पेसिफाय करते तेव्हा each हा जो वर्ड आहे इट इज डिस्ट्रीब्युटिव्ह न्यूमरल ॲडजेक्टिव्ह. एव्हरीवन शुड स्टडी किंवा एव्हरी पर्सन शुड स्टडी असं जर मी म्हणलं तर त्याच्यामधलं एव्हरी हे ॲडजेक्टिव्ह मध्ये जाणार. आयदर नायदर हे जे वर्ड्स येतात हे आपण ॲडजेक्टिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह न्यूमरल टाईपचे ॲडजेक्टिव्ह मध्ये हे वर्ड्स आपण कन्सिडर करणार. ओके, नाव नेक्स्ट टाईप डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आतापर्यंत आपण 3 ॲडजेक्टिव्हचे टाईप बघितले. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आणि ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. नंबर मधले आपण अजून 3 टाइप्स बघितले, डेफिनाइट, इनडेफिनाइट आणि डिस्ट्रीब्युटिव्ह. त्याच्यानंतर जो नेक्स्ट आहे दॅट इज डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. तर आता ह्या टाइप मध्ये काय काय येतं. These adjectives are used to point out a particular item or items in reference to the speaker. For example, that boy is clever. These mangoes are sour. I hate such things. आता जेव्हा तुम्ही ही डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्स बघताय तर तुम्हाला आठवत असेल की हेच सेम वर्ड्स आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन मध्ये यूज केले होते. आठवतंय? दॅट, दीज, दोज. ओके, करेक्ट. प्लेस इज चेंज्ड आणि सेकंड इज जेव्हा ॲडजेक्टिव्ह नाउनच्या आधी येतं, जेव्हा वर्ड नाउनच्या आधी येतो तर आपण त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणतो. आणि जेव्हा आपला वर्ड जो असतो डेमॉन्स्ट्रेटिव्ह वर्ड जो असतो तो वर्बच्या आधी येतो तेव्हा आपण त्याला तेव्हा आपण त्याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणतो. ओके, फॉर एक्झाम्पल दिस इज माय बुक असं जेव्हा आपण म्हणू तेव्हा धिस हा वर्बच्या आधी आलाय. राईट. आणि त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल आपण इथे आता जसं दॅट बॉय इज क्लेव्हर तर आता दॅट हा बॉय बद्दल सांगतोय, कुठल्या तरी मुलाबद्दल आपण पॉइंट आउट करून दॅट म्हणतोय म्हणून दॅट हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह झालं. ओके, आपण परत एकदा सगळ्याची रिव्हिजन करणार आहे तेव्हा मी परत एकदा ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आणि नंबर मधला फरक सांगते. आता आपण पुढचं बघतोय तर करेक्ट आहे, दीज आर स्मार्ट स्टुडंट्स. बरोबर आहे वाक्य. सो नाउ नेक्स्ट interrogative adjectives. These are words such as which, whose, and what that are used along with nouns to ask question. Example, which hot drink do you prefer? सो याच्यामध्ये हॉट ड्रिंक बद्दल जास्तीचा एक एक्स्ट्रा पॉइंट आपण ऍड केला. विच हॉट ड्रिंक, कुठलं हॉट ड्रिंक डू यू प्रेफर. तर म्हणून आपण तिथे विच हा क्वेश्चन मार्क हा ॲडजेक्टिव्ह यूज केलाय क्वेश्चन साठी रिप्रेझेंट करणारे म्हणून आपण त्याला म्हणतो इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट, हुज हॉर्स इज दिस. व्हॉट इज युअर सरनेम. ओके, आता हे जे वर्ड्स म्हणून जर आपण ह्या सगळ्या शब्दांकडे बघायला गेलो, हे जे सगळे शब्द नुसता वर्ड म्हणून आपण कन्सिडर करतोय विच, हुज, व्हॉट, तर तुमच्या असं लक्षात येईल हेच सगळे आपण इंटरोगेटिव्ह प्रोनाउन म्हणून सुद्धा शिकलोय. राईट.
आठवतंय इंटरोगेटिव्ह प्रोनाउन म्हणून आपण शिकलो होतो, हेच सेम वर्ड्स होते. सेंटेन्स मध्ये यूज केलेला विच, व्हॉट, हुज हा वर्ड प्रोनाउन आहे की ऍडजेक्टिव्ह आहे, हे आपण सेंटेन्सच्या संदर्भानुसार ठरवणार. ओके, सपोज तुम्हाला उद्या ह्यातलंच एखादं सेंटेन्स दिसतंय, व्हॉट इज युअर सरनेम, तर त्याच्यामध्ये आपण व्हॉट हा प्रोनाउन म्हणून नाही घेऊ शकत. प्रोनाउन मध्ये व्हॉट काय करतो, तर तो नाउन बद्दलची जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती द्यायला जातोय. ओके, इथे मात्र तसं नाहीये. ह्या केसमध्ये व्हॉट हा क्वेश्चन फॉर्म मध्ये ऍडजेक्टिव्ह म्हणून यूज केला जातोय. क्वेश्चन विचारताना ऍडजेक्टिव्ह म्हणून यूज केला जातोय. म्हणून इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्हच्या लिस्टमध्ये आपण हेच सेम वर्ड्स आहेत, बट त्याचं सेंटेन्स मधलं फंक्शन काय आहे हे बघायचं, त्याचा संदर्भ काय लागतोय तो बघायचा, आणि मग आपल्याला कळेल की वेदर इट इज ऍडजेक्टिव्ह ऑर इट इज अ प्रोनाउन. ओके, इथपर्यंत समजलं आता तुम्हाला सगळ्यांना? ओके, तुम्हाला एक्झाम मध्ये असा क्वेश्चन येणार नाही शक्यतो की हा काय आहे, म्हणजे हे ऍडजेक्टिव्ह आहे की प्रोनाउन म्हणून आहे इंटरोगेटिव्ह, असा क्वेश्चन शक्यतो येणार नाही. तुम्हाला इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्सची ऍडिशन वगैरे असेल, जसे आपण वर्कशीट सॉल्व्ह केली होती तशीच. ओके, सो आता नेक्स्ट आहे आपलं एकदा मी सगळ्याची परत रिव्हिजन घेते. 5 टाइप्स आपण शिकलेलो आहे. सो पहिल्यांदा आपण बघूया की व्हॉट आर ऍडजेक्टिव्ह्स. An adjective describes or modifies a noun or a pronoun. ते आपण बघितलं की नाउन आणि प्रोनाउनला बद्दल जास्ती माहिती देणारा जो शब्द असतो, that word is known as adjective. To modify means to change slightly or to make the meaning more definite. त्याला थोडंसं आपण बदलतो किंवा त्याच्याबद्दलची जास्ती माहिती आपल्याला मिळते आणि त्याचा जे अर्थ आहे तो जास्तच चांगला आपल्याला समजून येईल, असे जे शब्द असतात दोज आर ऍडजेक्टिव्ह्स. ऍडजेक्टिव्हचे आपण 5 टाइप बघितले. ऍडजेक्टिव्ह्स ऑफ क्वालिटी, ऍडजेक्टिव्ह्स ऑफ क्वांटिटी, ऍडजेक्टिव्ह्स ऑफ नंबर, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि लास्ट होतं इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. पहिला आपण बघितला होता ऍडजेक्टिव्ह्स ऑफ क्वालिटी. ओके, सो क्वालिटी बद्दल जे काही सांगतं, दॅट वर्ड इज ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. फॉर एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये आपण बघितले होते, डायरेक्ट मी एक्झाम्पल घेते, मधलं वाचत बसत नाही, कारण आपण फक्त आता रिव्हिजन साठी बघतोय, तर आपण एक्झाम्पल घेऊया. ही इज अ ब्रेव्ह पर्सन, लुसी हॅज अ व्हाईट काऊ. याच्यामध्ये आता सपोज हे कशाला आन्सर करतात, व्हॉट काइंड ह्या क्वेश्चनला. मग अशी आपण एक्झाम्पल मध्ये अजून एक्झाम्पल्स बघितली होती क्वालिटीची. ही इज अ इंटेलिजंट पर्सन, ही इज अ डम पर्सन. काहीही जे आपण म्हणू, पर्सन बद्दल जे जास्ती इन्फॉर्मेशन देईल ती ऍडजेक्टिव्ह्स ऑफ क्वालिटी असणार आहे. ल्युसी हॅज अ व्हाईट काऊ, काऊ बद्दलची जास्ती इन्फॉर्मेशन आहे. आय हॅव अ व्हाईट कॅट, आय हॅव अ व्हेरी क्यूट लिटिल कॅट. त्याच्यामध्ये क्यूट कॉमा लिटिल हे दोन्ही ऍडजेक्टिव्ह्स येणार, कारण माझ्याकडे जी कॅट आहे त्याच्याबद्दल, त्याच्या क्वालिटी बद्दल ते जास्ती इन्फॉर्मेशन देत आहे. ओके, सो नाव हे ऍडजेक्टिव्ह्स ऑफ क्वालिटी झालं. कमिंग टू ऍडजेक्टिव्ह्स ऑफ क्वांटिटी. हाऊ मच या क्वेश्चनला जे आन्सर करेल, जो वर्ड हाऊ मच या क्वेश्चनला आन्सर करेल, दॅट वर्ड इज ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल, आय एट सम कुकीज, हे आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. ह्याच्या जागी मी समज असं म्हणलं, आय एट 5 कुकीज, तर तो ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर होणार. फरक लक्षात आला? मगाशी कोणीतरी मला चॅटबॉक्स मध्ये विचारलं होतं, क्वांटिटी आणि नंबर मध्ये फरक काय येईल, तर एक्झॅक्ट नंबर मी सांगितला नाही. आय एट सम कुकीज म्हणलं आणि सपोज मी म्हणलं आय एट 5 कुकीज, तर दोन वेगळे होत आहेत. ओके,
इज व्हॉइस नॉट कमिंग फॉर ऑल? सगळ्यांना येतोय व्हॉइसचा प्रॉब्लेम? 1 2 3 इज ऑल्सो क्वांटिटी, म्हणूनच ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर जे आहे ते, हे आपण जेव्हा 1 2 3 करतोय तेव्हा आपण त्याला ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणतो, डेफिनाइट नंबर. आणि दुसरा जो आपण नंबर्सचा मध्ये टाइप बघितला होता इनडेफिनाइट, तो आणि ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी दोन्ही ऑलमोस्ट सिमिलर येणार. कसं ते परत जेव्हा आपण तिथे जाऊ तेव्हा पुन्हा एकदा सांगते मी. आता आय एट सम कुकीज, ही हॅज लिटिल इंटेलिजन्स. सो हाऊ मच जे आन्सर करतंय त्याला आपण सगळ्याला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी मध्ये टाकलंय. नेक्स्ट आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ह्याच्यामध्ये आपण 3 टाइप्स बघितलेत, डेफिनाइट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह, इनडेफिनाइट आणि डिस्ट्रीब्युटिव्ह. तर ह्यातला जो सेकंड टाइप आहे ना, इनडेफिनाइट न्यूमरल, तो आणि क्वांटिटी हे दोन्ही एकमेकांना पॅरलल जातात. हे दोन्ही एकमेकांच्या बरेचसे सिमिलर आहेत. कसं ते आपण आधी मी ते दाखवते. मग इनडेफिनाइट न्यूमरल हे एक्झॅक्ट नंबर दाखवत नाहीत, बट एनी, इच, फ्यू, मेनी, मच हे जे आहेत हेच वर्ड्स आपण क्वांटिटी मध्ये सुद्धा वापरतो. ओके, आता हे 2 टाइप्स का केले मग वेगळे, क्वांटिटी आणि करेक्ट, आपण क्वांटिटी आणि नंबर हे 2 टाइप्स का केलेत, तर हाऊ मच साठी एक्सप्लेन करायला एक टाइप केलाय आणि हाऊ मेनी साठी एक्सप्लेन करायला एक टाइप केलाय. वी कॅन से बोथ. दोन्ही मध्ये काय कळतंय आपल्याला, तर आपण किती खाल्लं किंवा किती काम केलं हे दोन्ही कळतंय, राईट. आणि नंबर मध्ये आपल्याला एक्झॅक्ट मीनिंग कळतं, म्हणून आपण हाऊ मेनी. येस, आय एम गोइंग टू रिपीट ऑल द टाइप्स, बट त्याच्या आधी इथे लक्ष द्या की ऑल नंबर्स, जेव्हा आपल्याला नंबर्स कळतायत तेव्हा आपण त्याला ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर मध्ये टाकतोय. जेव्हा क्वांटिटी हाऊ मच मध्ये टाकतोय तेव्हा. आता मला सांगा की सपोज आपण सांगितलं की खूप सारा पाऊस आहे असं जेव्हा मला म्हणायचं आहे फॉर एक्झाम्पल, राईट, तर तिथे आपण हाऊ मचचा आन्सर देतोय, हाऊ मेनीचा नाही देतोय. ओके, तर जेव्हा हाऊ मेनीचा आन्सर येईल तेव्हा आपण त्याला ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर मध्ये टाकणार, आणि हाऊ मचचा आन्सर येईल आपण ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी मध्ये टाकणार, राईट. त्यामुळे जे इनडेफिनाइट ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर्स याच्यामध्ये आपण जे कन्सिडर केलं ते सगळे क्वांटिटीला पॅरलल होते. इनडेफिनाइट आपण एक्झॅक्ट नंबर सांगत नव्हतो. ओके, सो नाउ नेक्स्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह न्यूमरल. जेव्हा पण तुम्हाला नंबर स्पेसिफाय केलेला असेल तेव्हा तुम्ही लिहू शकता तो इट इज अंडर ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. जेव्हा नंबर स्पेसिफाय नसेल केलेला, यू कॅन से इट अंडर ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी और इनडेफिनेट ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ओके, ज्याच्यामध्ये नंबर स्पेसिफाय केलेला नाही असले सगळे क्वांटिटी मध्ये टाकून द्यायचे, ज्याच्यामध्ये नंबर आहे ते ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर मध्ये टाकायचे. फॉर एक्झाम्पल मी समज असं लिहिलं, आय हॅव 9 पेन्सिल्स, तर ह्याच्यात 9 हे ऍडजेक्टिव्ह आहे, दॅट इज ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. आणि इफ आय एम रायटिंग आय हॅव सम पेन्सिल्स, सम हे सुद्धा ऍडजेक्टिव्ह आहे, दॅट इज ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. ओके, आला आता फरक लक्षात. जसे आपण प्रोनाउन्स मध्ये वगैरे सेम वर्ड यूज करतो, फक्त संदर्भानुसार ते वर्ड्स बदलतायत. सो नाउ नेक्स्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. न्यूमरल ऍडजेक्टिव्हचा थर्ड टाइप आहे हा. दीज आर यूज टू रेफर टू इंडिव्हिज्युअल नाउन विदिन द होल अमाउंट. एक्झाम्पल मध्ये आपण बघूया, इच, एव्हरी, आयदर अँड नायदर हे कॉमन आहेत, कॉमनली युज्ड वर्ड्स आहेत. एव्हरी पर्सन हॅज टू पे असं जेव्हा म्हणलं जातं तेव्हा प्रत्येक हा जो वर्ड आपण यूज करतोय तो डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून यूज केलाय. ओके, जे एखाद्या पर्टिक्युलरली
ग्रुप बद्दल सांगत आहे. असा जो काही वर्ड आपण यूज करतोय, आयदर यू हॅव टू पे और आय विल पे, याच्यामध्ये आयदर जे आहे ते डिस्ट्रीब्युटिव्ह न्यूमरल ऍडजेक्टिव्ह आहे. आयदर तू पे कर किंवा मी पे करीन, याच्यामधला जो आयदर यूज करतो आपण तो न्यूमरल ऍडजेक्टिव्ह आहे. यू बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतोय तो आयदर. ओके. नायदर ऑफ अस हॅव टू पे असं जर मी म्हणलं तर आपल्यापैकी कोणालाच पैसे भरायची गरज नाही. असं जेव्हा मी सांगतेय तर नायदर ऑफ अस, सो हे आपल्याबद्दल जास्ती इन्फॉर्मेशन देत आहे की आपल्याबद्दल कोणालाच पैसे भरायची गरज नाही. सो त्यातला नायदर जो होता तो डिस्ट्रीब्युटिव्ह न्यूमरल ऍडजेक्टिव्ह आहे. नाउ द नेक्स्ट वन इज डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. जे आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स पाहिले होते, सेम वर्ड्स सगळे आपण ऍडजेक्टिव्ह मध्ये यूज करणार. दॅट, दीज, दोज, सच, हे सगळे आपण प्रोनाउन्स मध्ये बघितलेले होते, तेच ऍडजेक्टिव्ह म्हणून लागणार आहेत. फक्त जेव्हा ते वर्ड्स आपण नाउनच्या आधी लावतो, नाउन बद्दल जास्ती माहिती द्यायला लावतो, तेव्हा आपण त्यांना डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणणार. दॅट बॉय इज क्लेव्हर. फॉर एक्झाम्पल, दॅट बॉय, तो मुलगा हुशार आहे. मी कुठल्या मुलाबद्दल बोलतीये हे कळावं. बॉय हे नाउन आहे, कुठला स्पेसिफिक, सो दॅट, म्हणून तिथे दॅट हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह झालं. दीज मँगोज आर सार. जे मी आंबे खाल्ले ते आंबट होते. हे जेव्हा मी सांगतेय तेव्हा दीज हे मँगोज बद्दल डेमॉन्स्ट्रेट करतंय, हे मँगोज बद्दल जास्ती माहिती देतंय, म्हणून इथे हे वर्ड डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून यूज केलंय. ओके. आणि आता लास्ट इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. जे ऍडजेक्टिव्ह आपल्याला विच, हुज, व्हॉट या क्वेश्चनचे आन्सर देतं, दॅट ऑल आर इंटरोगेटिव्ह. जे क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये आपल्याला काहीतरी माहिती द्यायला असतात, दोज आर इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. ओके. कोणाचा तरी माईक ऑन झालाय, प्लीज स्विच ऑफ करा माईक. इज ऍडजेक्टिव्ह टॉपिक क्लिअर फॉर ऑल? सगळ्यांना ऍडजेक्टिव्ह काय आहे ते कळलं आतापर्यंत आपण वाचलं ते? ओके. मी तुम्हाला याची वर्कशीट डायरेक्ट पाठवेन होमवर्क मध्ये. ती तुम्ही करून पाठवा. त्याच्यानंतर जर मला असं वाटलं की कोणाला काहीतरी प्रॉब्लेम येतोय तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये एकदा घेऊया. जर वाटलं तर रिव्हिजन टाइप. नाही, तुम्हाला सगळ्यांना जर व्यवस्थित आन्सर आली ऍडजेक्टिव्हची तर काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. सोपा टॉपिक आहे, छोटा टॉपिक होता खूपच, एक लेक्चरला संपण्यासारखाच टॉपिक होता. ओके. बर, मी आत्ताचा जे स्पीकिंग ऍक्टिव्हिटी मध्ये आहेत परत एकदा नावं वाचते. मगाशी मला मानसी लेक्चर मध्ये आहे, तिने हो म्हणलं होतं. आता गौरवचं दिसतंय मला परत चॅटबॉक्स मध्ये. सो एक गौरव आहे, रुद्र आणि दिव्या यांच्यापैकी कोण आहे का? रुद्र आणि दिव्या. ओके, ठीक आहे. सो स्पीकिंग साठी आज तुम्ही टॉपिक घेऊ शकता हेल्थ. हेल्थ या टॉपिकवर तुम्ही आज बोलायचंय. ओके. इट इज अन इझी टॉपिक. तुम्ही 2-3 सेंटेन्सेस जरी बोललात दॅट इज ऑल्सो इनफ. ओके. सो नाउ फॉर रीडिंग, कार्तिक, प्राजक्ता, नंदिनी, वेदांत आणि कादंबरी यांच्यापैकी जितक्या लोकांचं वाचून होईल आपण आज वाचून घेऊया, उरलेल्यांचा नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ओके. सो वी विल स्टार्ट विथ कार्तिक. Karthik, are you there in lecture? Yes, ma'am. Okay. Can you see the screen?
Yes. Okay, please start reading. Revati's musical plants. Revati was a student of music. She was happy playing on her voice, Her uh, violin. her violin. She was free. There was a small open con- country Courtyard. courtyard in front of her house with a small Cement. camped bench. Cement. He would sit on the bench and per- part- Practice. practice on her voicing. There was a few Potted. pon- potted plants in the Courtyard. courtyard. Will playing on the voice. One day he She. noted a put of Pot of balsam. balsam plant near the wall. The plant here not looking normal. They had pale green leaves and here growth was started. He Stunted. uh, remember he had learned in the power class that plant need light or For for normal growth. She speedily safety the pot to the center of the courtyard. courtyard Where where there there was was ample. ample sunlight. Okay, We very good. Please stop. You can continue. switch off your mic. Very good. Next is Prajakta. Prajakta, are you ready for reading? Yes, Okay. Can you see the screen? yes. Yes, please start. Teacher from every day. No, from while shifting the pot. Can you see it? While shifting the pot, an idea struck Revati. No, teacher. Okay. Can you see it now? Second paragraph. Karthik read till ample sunlight. You have to start with the next paragraph while shifting. Why not participate in the best plant contest which was to be held in her colony a few weeks later? Then and there she decided to participate. Thus making up her mind, she watered the plants and sat down on the bench and started playing her violin. She was Correct. very fond on the raga Mohanam. She played the raga for some time and then went in for the studies. Every day Revati would sit on the bench and watch her potted plants. They were growing well and looking healthier than the other plants in the far end of the courtyard. One day, as she was playing, he noticed a movement in her potted plants. They were slowly moving their stems, bending slightly towards her. She wondered why they were moving as there was no breeze. It struck her as odd. Very good. Please stop. You can switch off your mic. ओके. नेक्स्ट लेक्चरची सुद्धा नावं लिहून घेते मी.
for a reading. Next one is Nandini. Nandini, please switch on your mic. Yes, ma'am. Are you there in lecture, Nandini? Yes, ma'am. Okay. Can you see the screen? Yes. Okay, please start reading from the next evening. The next evening, too, she played on her violin as usual and watched the potted plants with care. After some time, like the previous day, there was a definite movement in her plants. They all bent towards her. This astonished and surprised her. That day also there was no breeze. Revati sat on her bench and played a different tune, one with a quick rhythm. She suddenly saw all the plants turn away from her as though they did not like what she was playing. Then she started playing her favorite tune again, and the plants slowly straightened themselves and bent towards her. Her surmise became a certainty. Her plants loved to hear her favorite tune. She kept Okay. the knowledge. Please, you okay, very good. Yes, the voice was very low, maybe due to range problem or something. Okay. So now next one is Vedant. Yes, ma'am. Okay. Can you see the screen? 1 minute. Yeah. Yes, ma'am. Okay, please start. From she kept. She kept the knowledge a secret. She did not tell anyone, not even her mother. There was only a few days left for the prize distribution. To her great surprise, Revati found her potted plants not only taller and healthier than other balsam plants, but they had started flowering a few days earlier than the other plants. The flowers were big and brightly colored, and one of the plants had an unusual kind of flower. The flowers were Man with white strips. That evening, she knew she would definitely get the prize for the best plants. She went to bed dreaming of her plants and the new type of flowers. The next day was the all important day. What's the all important day? Okay, she got up. She got up in the morning and went straight to the courtyard to see her plants. Okay, Revati blinked for a please. few minutes. Very good. Very good. You can switch off your mic. The next one is Kadambari. Kadambari. Yes, ma'am. Okay. Please start reading from Revati blinked for. Can you see it? No. Okay. It's not a new paragraph. I'll read it out first few lines. Revati blinked for a few minutes, for there was Yes, neither yes. pot nor the plants. Found it. Yeah, okay, please start. Revati blinked for a few minutes, for there was neither the pot nor the plants. She looked to see if someone had moved the pot. She scared all over. She asked her mother. Her mother said she knew nothing neither about the pot or the plants. Some of the neighbors had been to their house the previous afternoon and had remarked at the beautiful flowers and the healthy looking plants in the pot. But later she had been busy inside the house and had been not to the courtyard. Revati's grief knew two bounds. She went around asking everyone to her neighbors, but no one had been anywhere near the pot and plants. She could not lodge a competition for a pot of plants. Hmm? She felt as who
Everything was lost. He did not mind not getting a surprise, but she really missed her plants. She had grown very fond of them. They were her friends who enjoyed her music. That evening, Okay, please stop. Very good. Please switch off your mic. Now speaking. थोडासा वेळ राहिला आपल्याकडे. We have 6 to 7 minutes left. Please start with speaking. The first one is Mansi. Hello? Yes. Are you ready for speaking? Yes. Okay, please start. Health. Health is very important in our life because health is wealth. For good health, our diet should be balanced. For example, take vegetables, fruit, milk product, etc. Thank you. Okay, very good. Thank you. Yes. तू हे न बघता वाचलंस आता नोटबुक मध्ये कुठेही बघितलं नाहीस? हे ना मी नोटबुक मध्ये स्वतः लिहिलं ते आणि आता वाचते. ओके ओके ठीक आहे. आता आपली इनिशियल लेक्चर्स काही प्रॉब्लेम नाही, बट आपल्याला अशी सवय करायची आहे की तुम्ही जे पॉइंट्स असतील ते लिहून ठेवा नोटबुक मध्ये, की मला कशा कशाबद्दल बोलायचंय. तर आता फॉर एक्झाम्पल तू एक्झाम्पल्स दिलीस की काय खाल्लं पाहिजे, सो आय एम गोइंग टू गिव्ह सम एक्झाम्पल्स असं तिथे लिहून ठेवायचं आणि मग डायरेक्ट बोलायचं. ठीक आहे. ओके. आता व्हेरी गुड. तुझं तू व्यवस्थित लिहिलं होतंस, वाचलं सुद्धा कॉन्फिडेंटली आणि व्यवस्थित. फक्त आता आपल्याला ही एक छोटीशी हळूहळू इम्प्रूव्ह करायचे आपल्याला. हे आता लगेच काही घाई नाहीये, बट सगळ्यांसाठी ही सूचना आहे. ओके. आत्ताचे स्पीकिंगचे टॉपिक्स आहेत. हवं तर मी तुम्हाला 1 वीक आधी देईन, म्हणजे आजच मी पुढच्या लेक्चरसाठी टॉपिक देऊन ठेवते. म्हणजे मग काय होईल की तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला फक्त ते न बघता बोलायची प्रॅक्टिस करा. ओके. आता आपल्याला ऑनलाईन क्लास चालू आहे, आपल्याला व्हिडिओ ऑन करता येत नाही, सो मी तुम्हाला बघू शकणार नाही, कोणी तुम्हाला बघू शकणार नाही. बट बी ट्रू टू युअर सेल्फ, की आपण न बघता हे बोलतोय, त्याच्यामुळे तुमचीच प्रॅक्टिस होईल. ओके. आपल्याला स्पीकिंग सुधारायचंय आपलं. आपण किती छान प्रकारे बोलू शकतो इंग्लिशमध्ये, किती कॉन्फिडेंटली बोलू शकतो हे बघायचंय. ग्रामॅटिकल मिस्टेक्स झाल्या, व्होकॅब्युलरीच्या थोड्या मिस्टेक्स झाल्या, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आपण सगळे इथे शिकायला आलोय. त्यामुळे जर काही चुकतंय तर त्याला अजिबात घाबरायचं नाही. जे जसं जमेल तसं इंग्लिशमध्ये बोलायचं. ओके. अजून गौरवचा राहिलाय स्पीकिंग. गौरव, आर यू रेडी फॉर स्पीकिंग? Yes, ma'am. Okay, please start. Good evening, everyone. Myself, Gaurav. I am trying to speak something about health. We should do regular exercise to maintain our good health. We should eat balanced diet to become healthy. We should maintain our health and immunity. Healthy people can fight with any virus or disease. Nowadays, because of COVID-19, healthy people can fight with it. Lastly, I want to tell to everyone that health is our Okay, very good, perfect. It was a very nice speech. दोघही एकदम व्यवस्थित बोलले आज. Both Gaurav and Mansi. Very good. It was very nice. Yes, okay. नेक्स्ट लेक्चरची सुद्धा मी आता नावं लिहून ठेवते. आता एक स्वयं. Thank you, ma'am. Okay. Pallav. Yes, you can switch off your mic. Pallav. निधी. आता ज्यांनी नावं दिली आहेत त्यांना नेक्स्ट लेक्चरला रीडिंग आहे. आणि एक दोन मिनिटं फक्त आपल्याला थोडा टाइमचे कन्स्ट्रेंट्स आहेत ना. आपल्याला अख्खं वर्षभर हे करायचंय, वाचायचं पण आहे. ओके. सो स्पीकिंग साठी नेक्स्ट टाइमला टॉपिक देते मी, माय हॉबी.
आज ज्या 5 जणांनी वाचलं, कार्तिक, प्राजक्ता, नंदिनी, वेदांत आणि कादंबरी. रियाचं झालेलं आहे वाचून पण आणि बोलून पण. फर्स्ट लेक्चर मध्ये 28 जुलैच्या लेक्चरला रीडिंग मध्ये सायली, रिया, वेदिका आणि प्रार्थना होते. ओके, दुसरी आहे काही. ओके, सो मी इथे ओके मी नाव लिहून ठेवते रिया असं. आणि नेक्स्ट लेक्चरला तुमचं रीडिंग होईल. स्पीकिंग कोणाकोणाचं होईल ते सांगते. कार्तिक, प्राजक्ता, नंदिनी, वेदांत आणि कादंबरी. रुद्र आणि दिव्या आज दोघही जण अब्सेंट आहेत. पल्लवचं रीडिंग झालंय. ओके, सो पल्लव, फॉर यू ऑल्सो प्लीज प्रिपेअर ऑन टॉपिक हेल्थ. पल्लव, you prepare on topic health. Rest all Karthik, Prajakta, Nandini, Vedant, Kadambari, you prepare on topic my hobby. Is it clear now? Okay. अजून एक तुम्हाला होमवर्कची शीट मी देईन ऍडजेक्टिव्ह वरची. त्याच्यासोबत एक फक्त आपल्याला रायटिंग ऍक्टिव्हिटी तुमची स्टार्ट करायची आहे. ती करण्यापूर्वी एक एसे लिहून पाठवाल तुम्ही. ओके, आपण टॉपिक सेम ठेवूया. हेल्थ इज वेल्थ असा टॉपिक देते मी. हेल्थ इज वेल्थ असा टॉपिक देते. सेंटेन्सेस ॲटलिस्ट 20 सेंटेन्सेस करा. आय विल राईट डाऊन द टॉपिक. हेल्थ इज वेल्थ. राईट ॲटलिस्ट 20 सेंटेन्सेस. 20 पेक्षा जास्ती असतील तर वेल अँड गुड. फॉर स्पीकिंग यू कॅन, तुम्हाला जेवढ्या बोलता येईल तेवढे. इट हॅज नो लिमिट. तुम्ही न वाचता बोलणार आहात, त्याच्यामुळे तुम्ही किती कॉन्फिडेंटली, किती लक्षात ठेवून बोलू शकाल ते. ओके, येस, यू हॅव टू अपलोड होमवर्क अँड एसे बोथ ऑन गुगल क्लासरूम. ओके, मी ॲडजेक्टिव्हची थोडीशीच सेंटेन्सेस देईन तुम्हाला होमवर्कसाठी, बट एसे लिहा सगळ्यांनी. आणि गुगल वगैरे करू नका, आपलं आपलं लिहा. होमवर्क एसे ऑन टॉपिक हेल्थ इज वेल्थ. ओके, सो होमवर्कचा टॉपिक तुम्हाला आता मिळालाय. ऍडजेक्टिव्हचा होमवर्क मी 2 दिवसात अपलोड करते. एसे ॲटलिस्ट 20 सेंटेन्सेस मिनिमम, मॅक्झिमम तुम्हाला जेवढी जमतील तेवढी. ट्राय टू राईट इट इन युअर ओन वर्ड्स ॲज इफ यू आर रायटिंग फॉर एक्झाम. येस, ओके. एसे सगळ्यांसाठी सेम आहे. हेल्थ इज वेल्थ हा सगळ्यांसाठी एसे आहे. सगळ्यांनी फक्त त्याच्यावरच लिहायचं आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला त्याच्यामुळे एसे रायटिंग वरती एक लेक्चर घेऊया. माय हॉबी हा स्पीकिंगचा टॉपिक आहे. जी काही मुलांची नावं घेतली मी तेवढ्यांच्यासाठीच माय हॉबी हा स्पीकिंगचा टॉपिक होता. ज्यांनी आज वाचलं ते नेक्स्ट लेक्चर मध्ये स्पीकिंग करतील ऑन द टॉपिक माय हॉबी. ओके, क्लिअर नाव? लिहून देते मी. HW हेल्थ इज वेल्थ essay for everyone. Okay, I have written it in the chat box for those for whom voice is breaking. ज्यांना व्हॉइसचा प्रॉब्लेम येतोय त्यांच्यासाठी. ओके, येस, थँक्यू अँड बाय. बाय. Bye, No, ma'am. you don't have to write essay on my hobby. You just have to speak on my hobby.
ज्या 5 जणांची नावं सांगितली त्यांनीच माय हॉबीवर बोलायचं आहे आणि हेल्थ इज वेल्थ सगळ्यांनी लिहायचं आहे. एसे सगळ्यांनी लिहायचं आहे हेल्थ इज वेल्थ वर. ओके बाय. Bye, Miss.